Hello friends, Namaste. I am Professor Ramnath Rawal, Department of History at HM College, Nasik. Today we learn about the STRIDE course scheme for transdisciplinary research for India developing economy. तर मित्रांनो, आपण ह्या स्ट्राइडच्या कोर्सच्या अंतर्गत डॉक्युमेंटिंग इन ट्रॅडिशनल नॉलेज ह्या कोर्सला आपण सगळे शिकत आहात. आणि आज आपला एक महत्त्वाचा आपण एक युनिट मधला पार्ट घेतोय, कलेक्टिंग ऑफ ट्रॅडिशनल नॉलेज अबाउट द लँग्वेज अँड स्क्रिप्ट. आपण आज लँग्वेज आणि स्क्रिप्ट याची माहिती घेणार आहोत. टुडे वी लर्न अबाउट द स्क्रिप्ट. व्हॉट इज स्क्रिप्ट? व्हॉट इज द डेव्हलपमेंट ऑफ स्क्रिप्ट? अँड what is the importance of script for documenting in traditional knowledge? So friends, first know what is script. लिपी म्हणजे काय किंवा भाषा म्हणजे काय? साधारणपणे आपण बोलतो ती भाषा आणि लिहितो ती लिपी, असा एक साधारणपणे यामध्ये आपण भेद समजतो. परंतु नेमकं हा भेद काय आहे याच्यापुढे आपल्याला स्लाइड मध्ये आपण बघत असाल की आपण बोलतो ती भाषा, लिहितो ती लिपी. यामध्ये मी 3 सेंटेन्सेस तुमच्या पुढे दिलेले आहेत. त्यामध्ये पहिला आहे भारत माझा देश आहे. याची भाषा जी आहे ती मराठी आहे. याची लिपी जी आहे ती देवनागरी आहे, जी की आपण नेहमीच आपल्या प्रचलित व्यवहारामध्ये अभ्यासामध्ये वापरत असतो. दुसरं, आपल्या भारताची महत्त्वाची असणारी एक राष्ट्रीय भाषा ती म्हणजे हिंदी. त्यात तुम्हाला वाक्य दिसत असेल, भारत मेरा देश है. इसमें भाषा हिंदी है और इसकी स्क्रिप्ट इज देवनागरी. यामध्ये लिपी देवनागरी, जी देवनागरी मराठीसाठी तुम्ही वापरत होता तीच देवनागरी तुम्ही हिंदीत सुद्धा वापरता. तर हीच लिपी आहे हिंदी भाषेसाठी सुद्धा. आणि तिसरं मी लिहिलेलं आहे, इंडिया इज माय कंट्री. दिस लँग्वेज इज इंग्लिश. आपण इंग्रजी भाषा नेहमीच वापरतो, परंतु ती लिहिण्यासाठी त्याची जी लिपी आहे, द स्क्रिप्ट फॉर द इंग्लिश लँग्वेज इज रोमन स्क्रिप्ट. तर हा साधारण भाषा आणि लिपी याच्यामधला भेद आहे. तर आज आपल्याला काय बघायचं आहे, भाषा आणि लिपी यातला फरक जाणून घेतानाच लिपीचं आपल्या डॉक्युमेंटिंग इन ट्रॅडिशनल नॉलेज याच्यामध्ये काय इम्पॉर्टन्स पार्ट आहे, तो काय नेमका रोल प्ले करतो. शिवाय आपल्याला जेव्हा डॉक्युमेंटिंग आपण करणार आहोत, आपल्या लोकल साइट्सला आपण व्हिजिट करणार असाल किंवा ह्या वेगवेगळ्या स्किल्सला तुम्ही त्याचं डॉक्युमेंटिंग करणार असाल, तर ह्या समाजामध्ये तुम्हाला फिरत असताना लिपीचं महत्त्व आपल्याला काय आहे हे आपल्याला समजून घ्यायचं. प्रथमतः आपण लिपीचं इव्हॉल्युशन, द डेव्हलपमेंट ऑफ स्क्रिप्ट, इव्हॉल्युशन ऑफ स्क्रिप्ट ह्याचा आपण विचार करणार आहोत. यासाठी आपल्याला थोडंसं मागच्या काळामध्ये म्हणजे प्राचीन इतिहासामध्ये डोकवावं लागणार आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, साधारण 4-4.5 हजार वर्षांपूर्वी ह्या पृथ्वीचा एक प्रकारे उत्पत्ती झालेली आहे. आणि ह्या पृथ्वीच्या उत्पत्तीपासूनच मानवी इव्हॉल्युशन किंवा सजीव सृष्टीचे इव्हॉल्युशन व्हायला सुरुवात झालेली आहे. मानवाचं अस्तित्व या पृथ्वीवरती किती जुनं आहे, किती अर्लिएस्ट आहे याचा आपल्याला पहिल्यांदा विचार करावा लागणार आहे. आणि मानवाच्या ह्या विकासाच्या टप्प्यांवरती काय काय घटना घडत गेलेल्या आहेत आणि त्याचा मानवी समाजाच्या आजच्या जीवनावरती, आजच्या सगळ्या स्किल्स वरती काय परिणाम झालेला आहे, त्याच्यामध्ये स्क्रिप्टचं काय महत्त्व आहे हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. मित्रांनो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पृथ्वीच्या उत्पत्तीनंतर पहिल्यांदा जीवसृष्टी पाण्यामध्ये तयार झाली. पाण्यामध्ये अमिबासारखे छोटे छोटे जीव निर्माण झाले असतील, त्याच्यापासून बहुपेशीय जीव निर्माण झाले असतील, मग जमिनीवर पाण्यावर राहणारे काही उभयचर प्राणी तयार झाले असतील आणि यासोबतच मग मानवाची उत्पत्ती झालेली आहे. सगळ्यात जुने अवशेष आपल्याला माहिती आहेत, पेकिंग मानवाचे अवशेष 20-30-40 लाख वर्षांपूर्वीचे सुद्धा सापडलेले आहेत. त्यानंतरच्या सगळ्या थेरीज आपल्याला माहिती आहे की निंदरथल मॅन, क्रोमोमॅग्नन, क्रोमॅग्नन्स, होमोसेपियन, होमोसेपियन सेपियन, अशा अनेक मानवी इव्हॉल्युशन ज्याला म्हणूयात आपण, ह्युमन इव्हॉल्युशन, ह्याच्यातून मानवाचा विकास होत गेला. डार्विनने सांगितलेल्या एका महत्त्वाच्या थेरीवरती ही सगळी कन्सेप्ट ह्याच्यावरती फिरत असते. डार्विन काय म्हणतो? डार्विनने सांगितलंय की प्रतिकूल परिस्थितीत जो स्वतःला अनुकूल करेल तोच या सजीव सृष्टीमध्ये टिकू शकतो. which organism or which human being is survive in all nature and ecological and environmental conditions, तो ह्या सगळ्यांमध्ये जो सर्व्हाइव्ह करेल तोच ह्याच्यामध्ये टिकणार आहे. ह्या सजीव सृष्टीमध्ये अनेक प्रकारचे सजीव निर्माण झालेले आहेत. वृक्ष, झाडं ही सगळे तयार झालेले आहेत. पण ह्यामध्ये ह्या साधारण 20-30 लाख वर्षांपूर्वीच्या इतिहासामध्ये जर आपण डोकावलं तर मानव हा इतर प्राण्यांच्या तुलनेत फार कमकुवत होता. इज व्हेरी पुअर. हा खूपच कमकुवत आहे. कसा कमकुवत आहे म्हणजे मानवाला तत्कालीन पक्ष्यांप्रमाणे आकाशात उडता येत नव्हतं, तत्कालीन हिंस्र प्राण्यांप्रमाणे शिकार करता येत नव्हती, तत्कालीन जलद गतीने धावणाऱ्या प्राण्यांप्रमाणे शिकारीसाठी धावता येत नव्हतं.
आणि इतकंच नाही मित्रांनो, तर ह्या मानवाला पाण्यामध्ये खोल माशासारखं पोहता देखील होत नव्हतं. ताकदीच्या बाबतीत सुद्धा तो हत्ती, डायनोसॉर ह्या प्राण्यांच्या तुलनेने फारच कमकुवत होता. परंतु मानवाने या सगळ्या गोष्टींना स्वतःला अडॅप्ट केलं, ज्याला आपण अडॅप्टेशन पण म्हणतो, उत्क्रांत म्हणतो, इव्हॉल्युशन म्हणतो. हे या मानवाने कसं केलं, तर याच्या भोवतीच पुढे लिपीचा जन्म हा एक महत्वाचा घटक त्याच्यामध्ये येतो. मानवाने गरज ही शोधाची जननी आहे या उक्तीला धरून मानवाने स्वतःचा विकास करत गेलेला दिसतो. तुम्हाला माहिती असेल की ज्यावेळेस सुरुवातीचा पेकिंग मानव, क्रोमॅग्नन, निंदरथल ही सगळी मानव जर आजच्या तुम्ही स्वतःशी तुलना करून जर बघितली तर त्यावेळेचा मानव हा अतिशय पाठीच्या कानात थोडासा वाकलेला, माकडासारखा दिसणारा, अंगावर केस असणारा, असं मानवाच्याच बाबतीत नाही, अन्य प्राण्यांच्या बाबतीत सुद्धा. म्हणजे घोडा त्यावेळेस असं म्हणतात की 3.5-4 फुटाचाच घोडा होता, सापाला पाय होते, मानवाला शेपूट होती. परंतु ह्या डार्विनच्या थेअरीनुसार जो कुठला प्राणी स्वतःला डेव्हलप करेल तोच ह्यामध्ये टिकेल, आणि जो स्वतःला या इव्होल्युशनच्या थेअरीमध्ये, अडॅप्टेशनच्या थेअरीमध्ये स्वतःला विकसित करणार नाही किंवा सर्व्हाइव्ह करणार नाही तो मात्र टिकणार नाही. आणि म्हणूनच डायनोसॉर सारखे प्राणी नामशेष झाले, मॅमथ सारखे मोठे महाकाय असणारे हत्ती नामशेष झाले. मानव मात्र अजून टिकलेला आहे. कशाच्या जोरावरती? कारण मानवाकडे मेंदू होता असं आपण म्हणतो. त्या मेंदूच्या जोरावरती मानवाने स्वतःला विकसित केलं. विकसित केलं म्हणजे काय केलं? आज बघा तुम्ही, एक साधारण त्यावेळेचा 200-400 ग्रॅमचा मेंदू असणाऱ्या मानवाने किती प्रकारे विकास केला. आज तो इतर प्राण्यांच्या तुलनेत पाण्यामध्ये खोल जाऊ शकतो, आकाशामध्ये वरती उडू शकतो आणि जलद गतीने इतर प्राण्यांच्या तुलनेत सुद्धा तो धावू शकतो. हे केवळ मानवाने कशाच्या जोरावर केलं आहे? मेंदूच्या जोरावर. आपण उत्तर सांगून पटकन मोकळे होतो. परंतु मानवाकडे अजून एक महत्वाची गोष्ट होती, ती म्हणजे मानवाकडे होता अंगठा. जगातील, विश्वातील या सजीव सृष्टीमध्ये असे फार मोजके प्राणी आहेत मित्रांनो की ज्यांचा अंगठा हा त्यांच्या हाताच्या उरलेल्या बोटांच्या पुढे सहज गतीने जाऊ शकतो. तुम्ही चेक करून बघा, तुमचा अंगठाही त्या 4 बोटांच्या पुढे सहज जातोय. आणि या सजीव सृष्टीत ही देणगी मानवाला मिळाली. म्हणजे मेंदू हा विचार करू शकतो, गरज ही शोधाची जननी आहे, शोध लावू शकतो. बट इन ऍक्शन प्लॅन मध्ये अंगठा हे ऍक्च्युअली त्याचं काम करून शकत होतं. आणि ह्या जोरावरती मानवाने आपला विकास करायला सुरुवात केली. सुरुवातीचा काळातला मानव हा अतिशय भटक्या स्वरूपातला होता. भटक्या स्वरूपात म्हणजे काय की मानवाचा ह्या ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी तो टोळीने फिरत प्रवास करायचा. कशासाठी? विधभर पोटासाठी. विधभर पोटासाठी तो शिकार करण्यासाठी इकडून तिकडे भटकायचा. त्याला राहायला घर नव्हतं किंवा त्याला स्थैर्यत्व प्राप्त नव्हतं. He was not settled in prehistoric period. परंतु मानवाने हे का बरं फिरत होता? टोळीनेच का फिरायचा? कारण माणसाला आपण म्हणतो समाजशील प्राणी आहे, पण कम्पेअर्ड टू द अदर ॲनिमल ही वॉज व्हेरी पुअर और ज्याला आपण म्हणूयात की फार कमकुवत आहे. आणि ह्याचाच परिणाम असा झाला की तो संघटनात्मक त्या टोळीमधूनच फिरत इकडे तिकडे त्याने वेगवेगळे आपले एव्हिडन्सेस सोडलेले आपल्याला दिसतात. मग त्याच्यातच त्याचे काय झालं? सुरुवातीला त्याला अग्नीचा शोध लागला असेल, चाकाचा शोध लागलेला असेल, शेतीचा शोध लागलेला असेल. या 3 शोधांच्या जोरावरती मानवाचा आजचा सुद्धा विकास आपण गृहीत धरतो. अग्नीचा शोध म्हणजे माणसाने अग्नीला शोधून नाही काढलं. अग्नी या जीवसृष्टीत ऑलरेडी अस्तित्वात होती. या अग्नीचा वापर कसा करायचा हे मानवाने शोधलं. पूर्वी वनवा लागलेला असायचा. या जंगलांमधून भटकताना वनव्यात त्याला काही खायला अन्न मिळालं नसेल. कदाचित ते जळून गेलेल्या वनव्यामध्ये एखादं भाजलेलं अन्न, भाजलेलं कंदमूळ, फळ हे खाल्ल्यानंतर त्याला अग्नीतनं भाजलेल्या अन्नाची चव ही नेमकी कशी आहे, खायला सोपं आहे, पचायला अगदी हलकं आहे, या सगळ्या गोष्टींची जाणीव झाली असेल. आणि यातूनच त्याला अग्नीचं महत्व कळालं. अग्नीचं दुसरं महत्व मानवाला कळालं होतं की अंधारामध्ये जर अग्नी प्रज्वलित केला तर आपल्याला उजेड देखील मिळतोय आणि अन्य जे काही जंगली श्वापद आहेत, प्राणी आहेत, हिंस्र प्राणी आहेत, ते आपल्यापासून दूर पळतात. म्हणजे अग्नीपासून आपलं रक्षण होतंय, अग्नीपासून आपल्याला प्रकाश मिळतोय, अग्नीपासून आपल्याला अन्न शिजवून खायला मिळतंय. आणि त्याहूनही अधिक अग्नीचे अनेक फायदे मानवाला इथे कळालेले दिसत आहेत. आणि यातूनच अग्नीचं महत्व आपल्याला त्यावेळच्या प्रीहिस्टॉरिक पिरियड मधलं आज सुद्धा आपण अग्नीच्या जोरावरतीच सगळं आपले दिनक्रम करत असतो. चाकाचाही शोध तशाच पद्धतीने लागला, ज्याच्यातून मानवाची दळणवळणाची क्षमता, ट्रान्सपोर्टेशन हे थोडंसं सोपं झालेलं दिसतंय. आणि त्यानंतर महत्वाचा शोध आहे शेतीचा शोध. प्रीहिस्टॉरिक पिरियड मधून मानवाचं इव्हॉल्युशन होत असताना नद्यांच्या किनारी या शेतीचा शोध मानवाने लावला. शेतीचा शोध
पुरातत्व शास्त्रज्ञांच्या मते स्त्रियांनीच लावला आहे असं मत आहे. कारण ती स्वतःच एक सृजनशील आहे, ती स्वतःच एक अपत्य जन्माला घालते. जसं झाडाचं बीज खाली पडल्यानंतर नवीन झाड त्याच्यातनं उगवतं आणि नवीन झाड पुन्हा ते एका दुसऱ्या झाडाला जन्म देतं. हे स्त्रीने ओळखलं असावं आणि यातूनच अनेक जर बीज मी साठवली तर त्याची जर लागवड केली तर शेतीतनं आपल्याला चांगलं उत्पन्न मिळू शकतं आणि ह्या पोटासाठी आपण इकडे तिकडे जे वनवन भटकतोय ते इथे थांबण्याचा प्रयोग झाला आणि माणूस स्थिर झाला. नद्यांच्या किनारी हळूहळू मानवी विकासित वस्ती व्हायला सुरुवात झालेली आहे आणि मानवाचं जिथे फिरणं थांबलं, भटकणं थांबलं, तिथून एक महत्वाचा विकास सुरू होतो, तो म्हणजे लिपीचा. कारण आता पुढच्या गरजा, त्याच्यातनं लागणारे शोध यांचा आपण विचार करतो. जितकं महत्व शेतीचा, अग्नीचा आणि चाकाच्या शोधाचा आहे, तितकंच महत्व लिपीच्या सुद्धा शोधाचं मानवी जीवनावरती आहे. मुळात मानव लिहायला का लागला याच्यापासून आपण आता सुरुवात करूया. आपल्याकडे अनेक प्रकारच्या लिपी असतात. सुरुवातीच्या आदिम अवस्थेत भटकणारा मानव हा विविध गुफांमध्ये राहत होता. या गुफांमध्ये राहत असताना त्याने आपल्या भोवती अवती दिसणारे जे काही प्रसंग आहेत ते लिहिण्याचा एक प्रयत्न केला आहे. त्यापैकी काही उदाहरणं महाराष्ट्रात, भारतात, संपूर्ण जगभरात आपल्याला त्याचे अस्तित्व सापडतात. त्यातलंच भारतातलं मध्य प्रदेश मधील भोपाळ जवळचा असणारा भीमबेटका या ठिकाण आपण बघताय स्लाइड मध्ये की भीमबेटक्याच्या गुफा, जिथे नर्मदा आणि या सगळ्या नद्यांच्या परिसरातले हा परिसर आहे, या गुफांमध्ये साधारणपणे 20 ते 25 हजार वर्षांपूर्वी मानवी टोळ्या काही काळ वास्तव्यास होत्या आणि त्यांनी तिथे काही चित्र काढलेली आहे. आता लिपीची सुरुवातच अशी आहे की ती चित्रलिपी आहे. चित्रलिपी म्हणजे काय? त्या मानवाला, आदी मानवाला जे काही अवतीभोवती दिसत होतं त्याने ते चित्रांमध्ये चितारण्याचा प्रयत्न केला. आता या चित्रांमध्ये काय आहे यावरती डॉक्टर वाकणकरांनी फार मोठं संशोधन काम केलेलं आहे. या चित्रांमध्ये काय आहे? या चित्रांमध्ये तत्कालीन माणसाने त्यावेळेस एखाद्या शिकारीचं चित्र चितारलेलं आहे. एखादा हरिणाचा कळप पळतोय, त्याच्या मागे अन्य माणसाची टोळी लागलेली आहे, असा त्याच्यामध्ये प्रसंग चितारलेला आहे. किंवा याच हरणाची शिकार केल्यानंतर त्याला एका काठीला आडवं बांधून ती शिकार, ती टोळी घेऊन चाललेली आहे आणि त्याच्या मागे बायका, मुलं, माणसं नाचतायत. कदाचित त्यावेळेच्या एखाद्या आदिमानवाला असं वाटलं असेल की त्याची भूक हा त्यावेळेचा एक महत्वाचा प्रसंग आहे. ती शमवणं यासाठी त्याने केलेला स्ट्रगल, त्याचा संघर्ष त्याने तिथे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. शिकार कशी करतात, ते मिळाल्यानंतर कसा आनंद मिळतो. म्हणजे लिपीचं साधारणपणे कारणच हे आहे की जपलेला आलेला एखादा मोमेंट, एखादा प्रसंग, एखादं ज्ञान हे जर साठवून ठेवायचं असेल तर ते कुठेतरी चितारलं पाहिजे, कुठेतरी छापलं पाहिजे, कुठेतरी लिहिलं पाहिजे. हे या लिपीचं महत्व आहे. आपल्याला ट्रॅडिशनल नॉलेजचं जे डॉक्युमेंटिंग करायचं आहे तिथे आपल्याला ह्या गोष्टीचं महत्व आपल्याला समजून घ्यायचं आणि त्यासाठी लिपी कशी जन्माला आली तर त्याचं हे पहिलं रूप आहे की मानवाने त्यावेळेस असे अनेक चित्र या भीमबेटक्याच्या गुफांमध्ये मध्य प्रदेशमध्ये आपल्याला बघायला मिळतात. साधारणपणे 800 का 900 गुफा आहेत आणि यामध्ये अनेक प्रकारचे चित्र आहेत. तुम्ही इमॅजिन करणार नाही मित्रांनो की काही ठिकाणी दोन प्रेमी युगल गप्पा मारतानाचं सुद्धा चित्र आहे, इव्हन त्यांच्या प्रणयाचे चित्र आहे आणि त्याहूनही एक अप्रतिम चित्र आहे त्याच्यामध्ये एखादं अपत्य जन्माला येतानाचं चित्र आहे. तुम्ही म्हणाल ह्या आदिमानवाला असं का करावं असं वाटलं असेल, तर मित्रांनो इतिहासाची मुळात व्याख्याच तशी आहे की त्याचा वर्तमानाचा भूतकाळाशी कधीही न संपणारा संबंध. म्हणजे त्यावेळेच्या मानवानं एखाद्या बाळ जन्माला आलेल्याचं सुद्धा ते चित्र त्याच्या पद्धतीने त्याला निसर्गात उपलब्ध झालेल्या साधनातून त्याने ते काढण्याचा प्रयत्न केलाय आणि ते तिथे चितारलेलं आहे. आज सुद्धा आपल्या घरामध्ये एखादं बाळ, एखादं अपत्य जन्माला येतं, आपण काय करतो? आपण त्याचा फोटो आपल्या व्हॉट्सअपच्या स्टेटसला, डीपीला ठेवतो की मी काका झालो, मी मामा झालो, मी बाबा झालो, व्हॉट एव्हर. म्हणजे आज तुम्ही जी व्हॉट्सअप स्टेटसला ठेवण्याची जी तुमची धडपड आहे, कदाचित त्याचे जेनेटिकल कनेक्शन त्या आदिमानवासोबत आहे. हे 25,000 वर्षांपूर्वी सुद्धा त्या मानवाने करून ठेवलेलं आहे. अशा अनेक प्रकारचे चित्र आहेत. पाऊस पडतोय आणि लहान मुलं, बायका, माणसं नाचतायत, असं पण याच्यामध्ये चित्र आहे या गुफांमध्ये. आज सुद्धा पाऊस पडल्यानंतर आपण बघा काय करतो, आपण पाऊस पडल्यानंतर हेच करतो. फक्त आता आपले माध्यम, आपल्या लिखाणाची, आपली व्यक्त होण्याची माध्यम, द मीडियम ऑफ एक्सप्रेशन्स इज चेंज, आता ही बदललेली आहे आणि ह्याचा प्रभावी वापर 25,000 वर्षापूर्वी सुद्धा मानव करत होता, आज देखील करतो. अशी भीमबेटक्याची इथं असणारी चित्रलिपी. अजून एक अप्रतिम लिपीचा प्रकार आहे ती म्हणजे भावलिपी. हा सगळ्यात मानवाच्या खूप जवळचा असणारा प्रकार आहे. भावलिपी म्हणजे काय?
आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, मी सुरुवातीलाच सांगितलं की मानव हा सगळ्यात कमकुवत आहे. म्हणजे बघा, गाडीला एखादं वासरू जन्माला येतं, ते 15-20 मिनिटात अर्ध्या तासात उभं राहतं, चालायला लागतं, अर्ध्या एक तासात ते पळायला लागतं. हरणाला एखादं पिल्लू जन्माला आलं अडसतं, त्याचा पण जन्म झाल्यानंतर ते अर्ध्या तासात पळायला लागतं. पण मानवाचं तसं आहे का? मानव जन्माला आल्यानंतर साधारण 1 वर्ष 1.5 वर्ष लागतात त्याला परत का. असं कोणी आहे जन्माला आलं पळायला लागलं? नाही. असं कोणी आहे का जन्माला आला बोलायला लागला? नाही. तर नेहमी शब्द हे फार त्याच्यावरती खूप मर्यादा आहे, म्हणून ही भावलिपी खूप महत्वाची आहे. मित्रांनो, भावलिपी म्हणजे काय? कम्युनिकेशन स्किल आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट मधल्या अनेक अभ्यासकांचं असं मत आहे, एखादा व्यक्ती एखादं व्याख्यान देतो किंवा एखादा स्पीच देतो किंवा एखादा कम्युनिकेशन करतो म्हणजे बोलतो, तर बोलताना तो फक्त 30 ते 40% फक्त ध्वनी शब्दांचा वापर करतो. बाकी 60-70% तो त्याच्या एक्सप्रेशन्स मधून, त्याच्या बॉडी लँग्वेज मधून, त्याच्या भावलिपीतून बोलत असतो. म्हणजे राग आल्यानंतर आपण हसतो, सॉरी उलट बोललो मी, राग आल्यानंतर आपण चिडतो, डोळे मोठे करतो. कधी आपण आनंदी असल्यानंतर आपण हसतो. एखादा खूपच मोठा विनय झाला तर मोठ्याने हसतो. समस्येमध्ये असेल तर आपण डोकं खाजून आपले कपाळावर आट्या वगैरे येतात. हे एक्सप्रेशन आपण आजूबाजूला बघत असतो. बऱ्याचदा आपण त्या भावलिपीचा आपल्या रोजच्या डेली रुटीन मध्ये पण वापर करत असतो. उदाहरणार्थ, तुम्हाला मी अचानक उचललं आणि ब्राझीलच्या एखाद्या देशात नेऊन टाकलं. तिथे मराठी कळत नाही, हिंदी कळत नाही, इंग्लिश पण कळत नसेल, असे आदिवासी भागामध्ये तुम्हाला मी जर नेऊन टाकलं, तुम्हाला जर तहान लागली असेल तर तुम्ही काय करा? तर तुम्ही ह्या भावलिपीचा वापर करा. पाणी प्यायचंय, आपण सिम्बॉल करू. कोणाला बोलवायचंय, हाताने बोलू. कोणाला पाठवायचंय, जा म्हणून. म्हणजे ह्या ज्या ऍक्शन्स आहेत, दीज आर भावलिपी. ही जी बॉडी लँग्वेज आहे, ह्याचा सुद्धा आपल्याला विचार करावा लागतो. मुळात लिपीचं इन्व्हेन्शन, ही जी काही डेव्हलपमेंट आहे, हे जे इव्हॉल्युशन आहे, यामध्ये आपल्याला चित्रलिपी सोबत भावलिपीचा सुद्धा विचार करायचा आहे. अशा अनेक गमतीशीर भाग असतात आपल्या खेडेगावांमध्ये किंवा आपल्या समाजामध्ये. अनेक जाती जमाती असतात, त्याच्यामध्ये ह्या भावलिपीच्या वरती सुद्धा अनेक प्रकारच्या याचा वापर करून काही बहुरूपी वगैरे समाजातले लोक पुढे आलेले दिसतात. मित्रांनो, आता थोडंसं मी अजून इतिहासातच थोडंसं तुम्हाला रमवतोय. पुढचा एक महत्वाचा भाग आहे शेतीच्या शोधानंतर मानवाची झालेली प्रगती. त्याला आपण म्हणूयात एन्शियंट सिव्हिलायझेशन, ज्याला आपण नागरीकरण असं म्हणतो. सगळ्या जगातल्या महत्वाच्या 4 संस्कृती आहेत. त्यापैकी इजिप्त, सुमेरियन संस्कृती, सिंधू संस्कृती आणि चिनी संस्कृती. साधारण ताम्रपाषाण युगामध्ये इसवी सन पूर्व 3 ते 4000-5000च्या सुमारास या वेगवेगळ्या संस्कृती उदयास आल्या. ह्या उदयास आल्या म्हणजे काय झालं? मानवाला शेतीचा शोध लागला. नद्यांच्या किनारी मानव शेती करून वस्ती करून राहू लागला आणि त्याच्यातनंच छोट्याशा वस्तीचं वाडीमध्ये, वाडीचं गावामध्ये, गावाचं शहरामध्ये, शहराचं नगरामध्ये, नगराचं महानगरामध्ये, त्याचंच मोठ्या राज्यामध्ये रूपांतर झालं. आणि त्यापैकी सगळ्यात जुनी असणारी एक संस्कृती म्हणजे इजिप्त. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, नाईल नदीच्या किनारी इजिप्तची संस्कृती बहरास आहे, सुमारे इसवी सन पूर्व 3-4 हजार वर्षांपूर्वी. या संस्कृतीचं वैशिष्ट्य हे आहे की आपल्या पिरामिड, आपण हे अनेक चित्रपटांमध्ये बघितलंय, अभ्यासात सुद्धा बघितलेलं आहे. परंतु या संस्कृतीचं महत्वाचं वैशिष्ट्य आहे ती म्हणजे ह्यांची लिपी. आपण चित्रामध्ये बघत आहात की हायरोग्लिफ्स, या इजिप्तच्या संस्कृतीमधल्या शिलालेखांवरती ही हायरोग्लिफ्स या नावाची चित्रलिपी कोरलेली आहे. याच्यातून तत्कालीन मानवाने वेगवेगळ्या त्यांचे काही इतिहास असेल, तत्कालीन राजकीय प्रसंग असतील किंवा त्यांच्या मम्मी बनवण्याच्या जे काही प्रोसिजर्स असतील, ह्या शिलालेखांवरती कोरलेल्या आहेत. त्यामुळे ह्या लिपीचं सुद्धा एक महत्व आहे. ही आहे इजिप्तची हायरोग्लिफ्स. आता हायरोग्लिफ्स मध्ये काय आहे? तर हायरोग्लिफ्स बरेचसे चिन्ह आहे, पक्ष्यांची, प्राण्यांची, वस्तूंची, आणि त्याच्यातनं त्यांची सगळी मुळाक्षरं त्याच्यातनं तयार होतात. त्याला हायरोग्लिफ्स असं म्हटलं जातं. यानंतर पुढचा एक महत्वाचा भाग येतो तो म्हणजे सुमेरियन संस्कृती. टायग्रिस आणि युफ्राटिस नदी म्हणजे आता जो मेसोपोटेमियाचा जो भाग आहे, सिरिया वगैरे, ह्या भागामध्ये ही सुमेरियन संस्कृती किंवा बॅबिलोन पण म्हटलं जातं, या संस्कृतीचा विकास झाला. इसवी सन पूर्व 3500 वर्षांपूर्वी या संस्कृतीचा उदय झाला. या संस्कृतीचा आपल्या सिंधू संस्कृती सोबत सुद्धा व्यापार होता 3500 इसवी सन पूर्व मध्ये. यांच्याकडे क्युनिफॉर्म्स नावाची लिपी होती. क्युनिफॉर्म्स लिपीचा अर्थ आहे, क्युनी म्हणजे खिळा आणि त्याला त्याच्यावर किलाकृती सुद्धा म्हटलं जातं. खिळ्याच्या आकाराची अक्षरं त्यांनी त्यांची मुळाक्षर म्हणून शोधून काढली. मुळात ही जी सुमेरियन संस्कृती आहे ही पूर्णपणे व्यापारी जमात होती. मातीच्या चकत्या तयार करणं, त्याच्यावरती सगळा हिशोब लिहिणं आणि त्या भट्टीमध्ये भाजणं,
हा याच्यातला मुख्य हेतू होता. माणसाची लिखाणाच्या सुरुवातीमागे अर्थकारण इथून सुरुवात होते. म्हणजे कुठलीही आर्थिक बाब, इकॉनॉमिकल इम्पॉर्टंट डील्स, ट्रेड्स याचं लिहून ठेवण्याची सवय ही इसवी सन पूर्व 3-4 हजार वर्षांपूर्वीच लागलेली आहे आणि ती आज सुद्धा कन्सिस्टंट आहे. मीन्स आज सुद्धा तुम्ही नवीन मोबाईल घ्या, आपण त्याचं बिल घेतो. आपण एखाद्या जागेचा व्यवहार करा, आपण त्याचं दस्तऐवज करतो, लेखी त्याचं स्टॅम्प पेपरवर किंवा त्याची नोंदणी करतो. म्हणजे कुठलाही व्यवहार ज्याचा आर्थिक संपत्तीशी निगडीत आहे किंवा एखाद्या ज्ञानाचे संबंधित आहे त्याचं ग्रंथबद्ध करणं, त्याला चिन्हबद्ध करणं, लिपिबद्ध करणं ही मानवाची सुरुवात ह्या काळामध्ये झालेली दिसते. त्यामुळे सुमेरियन संस्कृतीचं हे वैशिष्ट्य आहे. आपण चित्रामध्ये बघू शकता की खालच्या बाजूला जे दोन हे आहेत सत्या आहेत त्यावेळच्या इकॉनॉमिकल ट्रेड्स ज्याला आपण व्यापार म्हणतो त्याचे आर्थिक हिशोब लिहिण्याचा प्रयत्न तत्कालीन मानवाने केलेला दिसतोय. त्याला म्हणतात क्युनिफॉर्म्स. आता क्युनिफॉर्म्स नंतर सगळ्यात आपल्यासाठी एकदम महत्वाचा विषय आहे म्हणजे सिंधू संस्कृती. आपल्याला माहिती आहे सिंधू, सतलज, रावी, चिनाब, सरस्वती, घग्गर ज्याला परत नाव आलेलं आहे किंवा झेलम वगैरे या सिंधू नदीच्या आसपास असणाऱ्या नद्यांच्या किनारी आपली सिंधू संस्कृती उदयास आली आणि सिंधू संस्कृतीमध्ये असणारी ही चित्रलिपी, यामध्ये अनेक चिन्ह नाही तर ही चित्रलिपीच आहे. परंतु दुर्दैवाने ह्या लिपीचं अजून वाचन कोणत्याही स्कॉलरला पूर्णपणे करता आलेलं नाहीये. त्यामुळे सिंधू संस्कृतीमधला इतिहास अजूनही अप्रकाशित किंवा अजूनही अंधारात आहे. याच्या तुलनेत चीन असेल किंवा सुमेरियन असेल किंवा आपली इजिप्त असतील या सगळ्या संस्कृतींची लिपी ह्या 5-6 हजार वर्ष जरी जुन्या असल्या त्या आज वाचता येतात संशोधकांना. त्यामुळे ते ठामपणे त्यांचा इतिहास, त्यांची समाजाची रचना, त्यांनी जे काही लावलेले शोध हे व्यवस्थितपणे सांगू शकतात. दुर्दैवाने मात्र आपल्या सिंधू संस्कृतीमधील ही जी काही लिपी आहे हिचं आपल्याला वाचन करायला अजूनपर्यंत जमलेलं नाही. आणि याचाच दुर्दैवाने हा भाग येतो की सिंधू संस्कृतीमधल्या ह्या जवळपास असे अनेक सील सापडलेले आहेत जे व्यापारासाठी वापरले जात होते. सिंधू संस्कृतीचा व्यापार हा अगदी सुमेरियन किंवा इजिप्त पर्यंत होता, परंतु ह्याच्यावरती काय लिहिलेलं आहे हे अजूनही या चिन्हांमधून अजून सांगता आलेलं नाही. कारण ही बऱ्याचदा चित्र आहे, या चित्रांवरून आपल्याला सांगता येत नाही. आपण बघू शकता त्याच्यामध्ये मासाचं एक चित्र आहे, माणसाने धनुष्यबाण हातात घेतलेला आहे. अशी 300-400 चिन्ह असलेली ही साधारण लिपीत आतापर्यंत सापडलेली आहे, ज्याच्यामध्ये हडप्पा, मोहेंजोदडो, राखीगडी, कालीबंगन, लोथल अशा अनेक धुलाबीरा अशा अनेक साइट्स मध्ये ते आपल्याला सापडलेले दिसतात. दुर्दैवाने याचं वाचन अजून कुठल्या संशोधकाला न जमल्यामुळे आपल्याला सिंधू संस्कृतीचा इतिहास हा फक्त आर्किओलॉजिकल एव्हिडन्सेस वरती म्हणजे पुरातत्वीय साधनांवरती म्हणजे तिथे सापडणारे फॉसिल्स, तिथे सापडणारे खापरं, तिथे सापडणारे अवजारं, हत्यारं यांच्यावरतीच आपल्याला त्याला इंटरप्रिट करावं लागतं. कारण याची लिपी अजून वाचता येत नव्हती. पण भारतीय लोकांना आजपासून सुमारे 5-6 हजार वर्षांपूर्वी लिहिता येत होतं याचा मात्र आपल्याला इथे ठोस पुरावा आपल्याला इथे सापडतो. ओके, मात्र तो आपल्याला वाचता येतो. आता भारताच्या दृष्टिकोनातून भारताच्या शेजारी असणारा चीनची संस्कृती ही तितकीच जुनी आहे. साधारण इसवी सन पूर्व 3000-4000च्या दरम्यानच चीनमध्ये सुद्धा मानवाचं पहिलंच नागरीकरणाचा प्रयोग झालेला दिसतो. आणि ह्या काळात सुद्धा चीनमध्ये अनेक दस्तऐवज, शिलालेख इथे तो उपलब्ध आहे. चीनची लिपी ही जवळपास वेगवेगळ्या आकारांमध्ये आहे आणि प्राचीन चीनचा जर तुम्ही विचार करायला गेला तर प्राचीन चीनचे अक्षर साधारण असं सापडतं की 7 ते 8 हजार वर्णाक्षर त्याच्यामध्ये होती. आता सध्या फक्त त्यातली प्रचलित 1700 का 1800 आहे. उरलेले त्या काळामध्ये 7 ते 8 हजार अक्षर ती चीनी होती. ती अजून बाकीची कोणाला काही आता कोणी वापरत नाहीये. परंतु चीनमध्ये अनेक शोध त्या काळात लागलेले आहेत. असं म्हणतात की चीन संस्कृती ही तितकीच प्रगत होती. चीनमध्येच प्राचीन काळामध्ये होकायंत्राचा शोध लागलाय. चीनमध्येच दारूचा शोध लागलेला आहे. दारू म्हणजे फटाक्यांमध्ये, बंदुकीमध्ये वापरण्याची दारू ही चीनमध्ये शोधली गेलेली आहे. कागदाचा शोध चीनमध्ये लागलेला आहे आणि या सगळ्या शोधांचा पुढे जगाच्या विकासामध्ये फार महत्वाचं योगदान आहे. त्यामुळे आणि हे सगळं कशामुळे कळतं? चीनी ही लिपी आहे, हिने ते ज्ञान साठवून ठेवलं आणि तेच पुढच्या पिढीमध्ये संक्रमित झालं. त्यामुळे या शोधांचा उपयोग मानवाच्या पुढच्या विकासासाठी झालेला दिसतो. हे या चीनी लिपीचं एक महत्व आपल्याला दिसेल. चीनी अक्षरं साधारण 7 ते 8 हजार याच्यामध्ये जरी पूर्वीच्या काळी होती, आता मात्र तितकी अक्षरं प्रचलित नाही. आता आपण थोडंसं आपल्या अन्य काही जगातल्या लिखाणाच्या प्रयोगाकडे मानवाच्या आपण वळतो.
दक्षिण अमेरिकेमध्ये पेरू आणि चिली नावाचा देश आहे. या पेरू आणि चिली नावाच्या देशमध्ये सुद्धा काही संस्कृती उदयास आल्या आणि त्यांनी लिखाणासाठी सूत्रलिपी नावाचा एक प्रकार शोधून काढला. आता हा सुद्धा तसा प्राचीनच काळ आहे, 2-4 हजार वर्षांपूर्वीची घटना आहे. तर यावेळच्या माणसाने लिखाणासाठी त्याने झाडाची मुळं, मोठ्या मोठ्या झाडाची मुळं यांचा वापर केलेला दिसतोय आणि त्याच्या विशिष्ट पद्धतीच्या बांधणी करायची आणि प्रत्येक मुळाला कलर करायचा आणि त्याच्यावरून त्यांची वर्णाक्षर मूळाक्षर तयार व्हायची. याला म्हटलं गेलं सूत्रलिपी. परंतु आता या सूत्रलिपीचे सुद्धा अस्तित्व राहिलेलं नाही की त्या काळामध्ये याचा प्रयोग केला गेला आहे. मुळात लिपीचा एकूणच उदय, तिचा विकास हा उपलब्ध असणारी साधनं याच्यावरती सुद्धा याच्याने सुद्धा विचारात घ्यावा लागतो. आपण वळूयात आता आपल्या प्राचीन भारतीय संस्कृतीमध्ये. आता प्राचीन भारतीय संस्कृती यामध्ये सिंधू संस्कृतीच्या अस्तानंतर काही महत्वाचे टप्पे येतात. त्यापैकी आहे वैदिक कालखंड. आता वैदिक कालखंडामध्ये हा तसं म्हणायला गेलं तर एक ओरल ट्रेडिशनचा एक महत्वाचा पार्ट आहे. त्याच्यामध्ये वैदिक कालखंड आपण ज्याला म्हणतो, त्याच्यामध्ये ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद असे महत्वाचे वेद लिहिलेले आहेत. ऋग्वेद हा सगळ्या जगातला आद्य आणि सगळ्यात जुना ग्रंथ आतापर्यंत मानला गेला. याच्यामध्ये 1028 सूक्त आणि 10 मंडळ आहेत. ही 10 मंडळ अशी एका रात्रीत लिहिलेली नाहीये. तत्कालीन एखाद्या स्कॉलर्सने त्याच्या कालखंडामध्ये त्याच्यात भर टाकत गेलेला आहे. आणि वेद हे पूर्णपणे ओरल ट्रेडिशनने आलेले आहेत. ओरल ट्रेडिशन म्हणजे मौखिक परंपरे. म्हणजे काय की 10 मंडळामध्ये 1028 सूक्त ही ओरल ट्रेडिशनने ह्या पिढीतनं पुढच्या पिढीत संक्रमित केली गेली. जसं आज सुद्धा आपण पाठांतर हा त्यावेळेचा एक महत्वाचा कलेचा किंवा तो विद्या शिकण्याचा एक भाग होता. मग एवढं सगळं लक्षात कसं ठेवलं जायचं? अगदी त्याच पद्धतीने की आज तुमच्याकडे एखादा कॉम्प्युटर असतो, कॉम्प्युटरमध्ये सी ड्राईव्ह असतो, डी ड्राईव्ह असतो, ई ड्राईव्ह असतो. त्यामध्ये तुम्ही एखादा फोल्डर बनवलेला असतो. डी ड्राईव्ह मध्ये XYZ नावाचा फोल्डर, त्यामध्ये बी नावाचा फोल्डर किंवा त्यामध्ये फोटो नावाचा फोल्डर आणि त्यामध्ये मग इतक्या नंबरचा फोटो. अगदी त्याच पद्धतीने न्यूमरोलॉजीला विचार करून गणित शास्त्राचा आधार घेऊन त्याला छंदबद्ध ज्याला म्हणूयात आपण पोएटिक फॉन्ट ह्याच्यामध्ये घेऊन ही सगळे वेद साहित्य लिहिलं गेलं. वेदांमध्ये लिखाणांचा उल्लेख तितकासा येत नाही, कारण हा काळ जो आहे हा पूर्णपणे गुरुकुल परंपरेतला. विद्यार्थी हा शाळेत जायचा, गुरुकुलात जायचा वयाच्या 8व्या वर्षी आणि तिथे जाऊन तो वेदाभ्यास करायचा. वेद सगळे पाठांतरात लक्षात ठेवले जायचे. लिखाणाची मात्र एवढी वर्णन सापडत नाही तितक्याशा प्रमाणात. परंतु काही ठिकाणी जसं पाणिनीच्या अष्टाध्यायीमध्ये अनेकदा लिपी, लिपिकर, यवनानी असे शब्द आलेले आहेत ज्याचा संदर्भ पुन्हा लिपी किंवा लिखाणाशी निगडीत येतो. साधारण हा काळ सुद्धा इसवी सन पूर्व 1000-1500 वर्षांच्या काळाला आपण गृहीत धरूया. आपल्याकडे चाणक्य कौटिल्याचा अर्थशास्त्र नावाचा एक महत्वाचा ग्रंथ आहे. त्यामध्ये सुद्धा लेखनाविषयक महत्वाचे पुरावे आलेले दिसतात आणि तत्कालीन असणारे वेगवेगळे संदर्भ तिथे आपल्याला सापडतात. परंतु रामायण महाभारताच्या कथेमध्ये सुद्धा अनेकदा लिपीचे उल्लेख आपल्याला सापडतात. आपल्या सगळ्यांना रामायणातला एक प्रसंग मला इथे सांगायचा आहे. रामायण या महाकाव्यामध्ये एक प्रसंग आहे की सीता हरण झाल्यानंतर, सीतेला रावणाने लंकेला पळवून नेल्यानंतर मारुती आणि त्याचे सगळे सुग्रीव यांची सगळी सैन्य राम घेऊन लंकेकडे जात असतो. रामेश्वरमच्या इथे आल्यानंतर समुद्र पार कसा करायचा याचा विचार करत असताना मारुती सीतेकडे जायचं ठरवतो, भेटायला, निरोप द्यायला. आणि हा प्रसंग तुम्ही रामायणात वगैरे बघितलेला आहे टीव्हीवरती. परंतु मग मारुती तिथं आकाशात उड्डाण घेऊन पलीकडे गेल्यानंतर सीता मारुतीला ओळखणार कशी? किंवा सीतेला जरी मारुतीने सांगितलं की मी रामाकडून आलोय तर त्याचा काय पुरावा काय? तर त्या रामायणात असा उल्लेख आलेला आहे की राम त्याच्या हातातील अंगठी त्या मारुतीकडे देतो आणि त्या अंगठीवरती राम हे अक्षर कोरलेलं असतं. आता हा सगळा महाकाव्यातला जरी भाग असला, याला संदर्भ साधनांमध्ये द्वितीय श्रेणी जरी ठेवलेलं असलं, मात्र या अंगठीवर राम हे अक्षर कोरलेलं आहे. याचा अर्थ ह्या कालखंडामध्ये लेखन शैली, लिपी ही अस्तित्वात होती याचे आपल्याला काही पुरावे सापडतात. यामध्ये मग प्राचीन वैदिक साहित्यामध्ये नंतर येणारी उपनिषद आहेत, पुराण आहेत, यामध्ये सुद्धा लेखनाचे अनेक वर्णन आपल्याला सापडतात. किंवा तत्कालीन असणारे अन्य साहित्य त्यांचाही आपण विचार करणार आहोत. इसवी सन पूर्व 6वं शतक. इसवी सन पूर्व 6व्या शतकात आपल्याला एक महत्वाचा भाग येतो, तो म्हणजे जैन आणि बौद्ध धर्म. जैनांचे तीर्थंकर 24वे महावीर आणि तथागत गौतम बुद्ध यांनी
प्रचलित सगळ्या समाज व्यवस्थेमध्ये ह्या दोन धर्माची स्थापना करून भारतीय समाज आणि इतिहास यामध्ये फार मोठं परिवर्तन घडवलं. ह्या काळामध्ये अनेक ग्रंथ आहेत ज्याच्यामध्ये समरांगण सूत्र आहे, ललित विस्तार आहे, पवनाम सूत्र आहे. या सगळ्या जैन आणि बौद्ध साहित्यामध्ये लिपीचे स्पष्ट असे उल्लेख सापडतात. म्हणजे उदाहरणार्थ समरांगण सूत्रामध्ये 14 लिपी भारतात अस्तित्वात होत्या अशी काही वर्णन आहे. ललित विस्तार मध्ये 64 प्रकारच्या लिपी या भारतात अस्तित्वात होत्या आणि त्याचा वापर तत्कालीन लोक करत होते असे आपल्याला वर्णन सापडतात. आता 14 प्रकारच्या लिपी, 64 प्रकारच्या लिपी यांची स्पष्ट नावं सुद्धा या ग्रंथांमध्ये आलेली आहेत. उदाहरणार्थ पहिल्या अग्रस्थानी आहे बंभी लिपी. आता ही जी भाषा आहे संस्कृत नाहीये, ही भाषा आहे पाली किंवा अर्धभाग. तर यामध्ये बंभी म्हणजे ब्राह्मी लिपी किंवा खरोष्टी लिपी. खरोष्टी लिपी म्हणजे खर म्हणजे गाढव, ओष्ट म्हणजे ओठ, गाढवांच्या ओठांच्या आकारांसारखी असणारी लिपी किंवा यवनानी लिपी, पिशाची किंवा पैशाची लिपी, अशा अनेक लिपींची नावं आपल्याला तत्कालीन बौद्ध आणि जैन साहित्यामध्ये सापडतात. आता यातल्या अनेक लिपी नंतर सम्राट अशोकाच्या काळामध्ये त्याच्या शिलालेखांपासून आपल्याला स्पष्ट स्वरूपात दिसायला प्रारंभ होतो. ते कशा आहेत ते आपण पुढे बघणारच आहोत. उदाहरणार्थ सम्राट अशोकाच्या काळामध्ये ब्राह्मी लिपी मधले, ग्रीक लिपी मधले किंवा खरोष्टी लिपी मधले अनेक शिलालेख आपल्याला बघायला मिळतात. तर मित्रांनो, ह्यानंतर खऱ्या अर्थाने भारतामध्ये उदयास आलेली आहे ब्राह्मी लिपी. आता ब्राह्मी लिपी म्हणजे काय, तर आपल्या पुढे हा शिलालेख दिसतोय. हा सम्राट अशोकाच्याच काळातला सहगौडाचा ताम्रपट आहे. आता ब्राह्मी लिपीला असं म्हणतात की ही सर्व लिपींची जननी आहे, द मदर ऑफ ऑल स्क्रिप्ट इन इंडियन कॉन्टिनेंट. ओके, ब्राह्मी वॉज अ मदर स्क्रिप्ट ऑफ ऑल स्क्रिप्ट. भारतामधल्या आणि भारतीय उपखंडांमधल्या जेवढ्या काही लिपी आहेत या सगळ्या लिपींची जननी ही ब्राह्मी लिपी आहे. आता या ब्राह्मी लिपीचं काय महत्व आहे आणि त्याचं आपल्या ट्रॅडिशनल नॉलेजच्या डॉक्युमेंटिंग मध्ये काय इम्पॉर्टन्स किंवा त्याचा काय आपल्याला फायदा होऊ शकतो, व्हॉट इज द बेनिफिट ऑफ दिस स्क्रिप्ट, हे आपण आता विचारात घेणार आहोत. इसवी सन साधारण 2ऱ्या शतकापासून सम्राट अशोकाचे शिलालेख जवळपास ते 40हून अधिक आहे. मास्कीचा असेल, सारनाथचा असेल, गिरणारचा असेल, आपल्या इथल्या नारासोपाराचा असेल, असे जवळपास 40हून अधिक शिलालेख अगदी पाकिस्तान, अफगाणिस्तान पासून ते कावेरी नदीच्या खोऱ्यापर्यंत संपूर्ण हिंदुस्थानभर 40-42 शिलालेखांचा एक समूह आपल्याला सापडतो. तो आहे सम्राट अशोकाच्या काळातला. आणि दिस वॉज अ फर्स्ट रिटन एव्हिडन्स इन इंडियन हिस्ट्री. भारतातला हा सगळ्यात अर्लीएस्ट, ह्याच्यापेक्षा जुना पुरावा आपल्याला सापडत नाही जो लिखित स्वरूपात आहे. ओके, याच्या आधी सिंधू संस्कृतीमधला सापडतो, पण ब्राह्मी लिपीचा हा सम्राट अशोकाचा सापडतो. सम्राट अशोकाने अनेक प्रकारचे शिलालेख, स्तंभलेख किंवा काही ताम्रपट हे ब्राह्मी लिपीमध्ये करून घेतले. त्याच्या सगळ्या शिलालेखांमध्ये ब्राह्मी लिपीचा उल्लेख सम्राट अशोक धम्मलिपी असा करतो. धम्मलिपी का बरं करतो, कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे कलिंगच्या युद्धानंतर अशोकाने बौद्ध धर्माचा स्वीकार केला. युद्धापेक्षा शांतता, करुणाभाव आणि अहिंसा याला जर आपल्याला द्यायचा असेल, प्रजेला जर शांतता द्यायची असेल तर बुद्ध धर्म हा महत्वाचा आहे. म्हणून अशोकाने त्या संपूर्ण युद्ध घोषातून भेरी घोषाकडे त्याने आपलं कार्यक्रमण केलं आणि आपला ह्या बुद्ध धर्माबद्दल त्याने आपलं फार मोठं योगदान दिलेलं आहे. आता ह्या वेळचे सगळे त्याचे जे काही मॉरल्स आहेत, नीतिमूल्य आहेत, त्याचे जे संदेश आहे, धर्म प्रचाराचे जे कार्य आहे, त्याने ह्या वेगवेगळ्या स्तंभांवरती, शिलालेखांवरती कोरलेले आहे. उदाहरणार्थ गिरनारच्या शिलालेखामध्ये सम्राट अशोकाने काय सांगितलंय, गुरुजनांचा आदर करा, वडीलधाऱ्यांचा आदर करा, हिंसा करू नका, खरं वागा, वगैरे वगैरे वगैरे. म्हणजे जी काही कुठलाही धर्म जे त्यांचं तत्वज्ञान सांगतो, त्यासाठी बौद्ध धर्माचं तत्वज्ञान ह्या शिलालेखांमधून खरोष्टी लिपीमध्ये, ब्राह्मी लिपीमध्ये आणि ग्रीक लिपीमध्ये संपूर्ण हिंदुस्थानवर त्याने बांधण्याचा, कोरून घेण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. त्यामुळे ब्राह्मी लिपी ही महत्वाची आहे. या ब्राह्मी लिपीपासूनच आपल्याला अन्य लिपी, म्हणजे आज जे तुम्ही सगळ्या बघताय, तामिळ, तेलुगू, गुजराती, पंजाबी, मराठी, मोडी, शारदा, नेवारी, या सगळ्या इव्हॉल्व्ह झालेल्या दिसतात. त्या कशा आहेत त्याचं पण आपण बघणार आहे. हा तुमच्यापुढे एक चार्ट आहे. ह्याचं साधारण अस्तित्व खरं तर बुद्धांच्या काळापासूनच आहे, परंतु ब्राह्मी लिपीपासून अनेक प्रकारच्या लिपी तयार होत गेल्या. सगळ्यात पहिल्यांदा तर ब्राह्मीच हे झालेला आहे, विकास झालेला आहे, तो म्हणजे दक्षिणी आणि उत्तरे. आपल्याला माहिती आहे भारताचा भूगोल
हा नेहमी त्याच्या इतिहासावर कार्यरत इम्पॅक्ट करतो. तर तसंच या लिपीवरती पण झालेलं दिसतं. जसे की उत्तरेकडचे जे काही शिलालेख आहेत ते दक्षिणेतल्या शिलालेखांपेक्षा वेगळे आहेत. ओके, तसाच ह्या लिपीवरती पण तो परिणाम झालेला दिसतो. मग ब्राह्मीचे परत मग वेगवेगळ्या लिपींमध्ये गुप्त काळातली, सातवाहन काळातली, क्षत्रपांच्या काळातली असे बदल होत गेलेले आहेत. आणि या बदलातूनच ब्राह्मीचं इव्हॉल्युशन होत होत अन्य लिपींमध्ये सुद्धा आपला त्याचा विकास झालेला दिसतो. जसे की त्याच्यातच मग पुढे शारदा लिपी येते, नेवारी येते, तमिळ येते, तेलुगू येते किंवा ओरिसा मधल्या बऱ्याचशा लिपी आहेत, पंजाब, गुजराती वगैरे वगैरे, किंवा आपली जी नागरी, नंदी नागरी, देवनागरी या सगळ्या अगदी गुरुमुखी, कन्नड या सगळ्या लिपींचं आपल्याला इथे बदल झालेला दिसतो. थोडस आपण पूर्वेकडच्या देशांमध्ये भागामध्ये जर डोकावलं तर आपल्याकडे असणारा बंगाली लिपीचं इथे हे झालेलं दिसतंय. नेपाळमध्ये नेवारी नावाची लिपी इथे डेव्हलप झालेली दिसते. किंवा ईशान्य भारतामध्ये असणारे बऱ्याचशा डोंगरी भागातला तसं काही प्रकार आहे लिपींचा, तो सुद्धा इथे वेगवेगळ्या प्रकारे डेव्हलप झालेला दिसतो. त्याचा परिणाम अगदी श्रीलंकेतल्या सिंहली आणि म्यानमार म्हणजे बर्मा नावाच्या देशातल्या बर्मी लिपीवरती पण झालेला दिसतो. म्हणजे एकूणच त्यावेळच्या इंडियन कॉन्टिनेंट, ज्याला भारतीय उपखंड म्हणतो, यावरती त्या ब्राह्मी लिपीचा पूर्णपणे प्रभाव आपल्याला पडलेला दिसतो आणि याच्यातच या लिपीचा विकास झाला. आता आपल्याला डॉक्युमेंटिंग इन ट्रेडिशनल नॉलेज यासाठी या लिपीचा काय उपयोग होऊ शकतो, तर महाराष्ट्राला जितकं वैभव प्राप्त झालेलं आहे ऐतिहासिक, ज्याला आपण हेरिटेज मॉन्युमेंट्स म्हणतो, महाराष्ट्रातली सगळ्यात जास्त लेणी महाराष्ट्रात आहे, जी सातवाहन क्षत्रपांच्या काळातली आहे. आणि प्रत्येक लेणीवरती या लिपीमध्ये असणारे शिलालेख आहेत. मग नाशिकची असणारी आपली त्रिरश्मी बौद्ध लेणी किंवा त्याला पांडव लेणी असं म्हणतो आपण, त्यावरती असणारे 24 महत्वाचे शिलालेख ते ब्राह्मी लिपीत आहेत. 2000 वर्षांपूर्वीचे शिलालेख आहेत. त्यामध्ये आपल्याला काय सापडतं, त्याचं ट्रान्सलेशन आपलं करणं, ते शिकणं गरजेचं आहे. जसे की त्यावेळेचा असणारा गोवर्धनच्या परिसरात असणारा पतपेढ्या, व्यापारी श्रेण्या, तेथे असणारा आर्थिक व्यवहार हा सुद्धा आपल्याला तिथे दिसतोय. तत्कालीन सातवाहन राजांनी केलेलं दान कर्म, त्याचा आपल्याला इथे इतिहास समजतोय. बुद्ध धर्माचा प्रचार प्रसार याचा आपल्याला विचार करता येतो. या नाशिक परिसरात असणारी वेगवेगळी गावं, गोवर्धन आहे, कखडी नावाचं गाव सापडतं, पिशाच्य पत्रक नावाचं गाव सापडतं, शाल्मली पत्रक नाव सापडतं, गणग्राम सापडतं. त्या गावांचा आपल्याला शोध घ्यायचा आहे. तर ह्या सगळ्या लिपीच्या माध्यमातून तुम्ही केवळ नाशिकच नाही, अजंठा, वेरूळ, कान्हेरी, पन्हाळकाजी, आपल्याकडे जुन्नर तालुक्यात असणारे मग अनेक लेणी आहेत, शिवनेरीची आहेत, लेण्याद्रीची आहेत, या सगळ्या काबले भाज्या आहेत लोणावळा खंडाळ्याजवळच्या, या लेण्यांवरती असणारे हे सगळे शिलालेख, यातून आपल्याला काय 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 त्यावेळेचे ट्रेंड अँड ट्रेडिशन हे समजून आपण घेण्यासाठी ह्या लिपीचा आपल्याला उपयोग होऊ शकतो. आता या लिपीचा पुढच्या काळामध्ये अनेक लिपीमध्ये कन्व्हर्जन झालं. आपण स्क्रीनवरती बघू शकता. त्याच्यामध्ये मोडी लिपी आहे. मोडीचे अनेक दस्तऐवज आपल्या अवतीभोवती असतात. ग्रंथ आहे. आपल्या नाशिक आणि त्र्यंबक परिसरामध्ये ह्याला आपण ज्याला मंत्रभूमी, तपोभूमी म्हणून नाशिकला कुंभस्थान म्हणून बघतो. या ठिकाणी अनेक आखाड्यांचे इथे आपल्याला आखाड्यांची इथे केंद्र आहे किंवा यांचे वेगवेगळे धार्मिक केंद्र असल्यामुळे इथे अनेक प्रकारचे ग्रंथ या भागामध्ये सापडतात. तर त्या ग्रंथांमध्ये असणारे वेगवेगळ्या गोष्टी, आता ग्रंथ, पोथ्या, मॅन्युस्क्रिप्ट्स यामध्ये केवळ धार्मिक तत्वज्ञान हा तर त्याचा एक महत्त्वाचा भाग आहे, परंतु अनेक आयुर्वेदिक माहिती त्याच्यात येऊ शकते. त्याच्यातनं त्यावेळेच्या मेडिकल सायन्सच्या ट्रीटमेंट्स, अनेकदा त्याच्यातल्या काही केमिकल रिॲक्शन्स वगैरे त्याचा सुद्धा आपल्याला इथे विचार करण्यासारख्या या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे आपल्याला या टाइप्स ऑफ स्क्रिप्ट मध्ये वेगवेगळ्या लिपी, जसे मी आता अनेक लिपींची नावं सांगितली, शारदा, नेवारी, कन्नड, तामिळ, तेलुगू, गुजराती, पंजाबी, बंगाली, मोडी, महाराष्ट्रासाठी मोडी महत्वाची आहे, या सगळ्यांचा आपल्याला विचार करायचा. आता ही सगळी अक्षरं नेमकी कोरली कशावरती केलेली असते, तर दगडांवरती कोरलं जायचं. सुरुवातीचा काळ जो आहे दगडांवरती कोरण्याचा आहे. सातवाहनांचे जे शिलालेख आपल्याला महाराष्ट्रात दिसतात लेण्यांवरती, हा दगडांवरती. परंतु हा काळ केवळ तेवढ्या पुरताच मर्यादित नाही, तर हा काळ अगदी आतापर्यंत म्हणजे 17व्या-18व्या शतकापर्यंत हा ट्रेंड कन्सिस्टंटली आलेला दिसतो. दगडावरती कोरल्याचा फायदा हा असतो की ते अक्षर वर्षानुवर्ष टिकतात आणि कदाचित त्यावेळेचं नॉलेज सुद्धा हे वर्षानुवर्ष टिकलेलं आहे दगडांवरती. मग आपल्याला शिलालेख म्हणजे काय, इपिग्राफ्स म्हणजे काय, रॉकेट इपिग्राफ्स म्हणजे काय हे समजून घ्यावं लागणार आहे. त्यावरती कोरलेली अक्षर ही आपल्याला शिकणं गरजेचं आहे. म्हणजे ट्रॅडिशनल नॉलेजच्या ज्यावेळी तुम्ही डॉक्युमेंटिंगसाठी समाजामध्ये किंवा गावोगावी ज्यावेळी तुम्ही फिराल तर तुम्हाला अशी शिलालेख तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय,
असे शिलालेख आपल्याला शोधावे लागतील. जे अस्तित्वात आहे त्याची लिपी समजून घ्यावी लागेल, त्यांचे चांगले फोटोग्राफ्स काढावे लागतील, त्याचा छाप घ्यावा लागेल. या सगळ्या गोष्टींना विचारात घेऊन आपल्याला लिपी ही किती महत्वाची आहे, त्याच्यात काय आपल्याला सापडू शकतो याचा तुम्ही विचार करू शकता. म्हणजे अनेकदा हे शिलालेख मंदिरांवर असतात, वाड्यांवरती असतात, किल्ल्यांवरती असतात किंवा लेणींवरती सुद्धा असतात आणि त्याच्यातनं मग तत्कालीन इतिहास आपल्याला समजू शकतो. पुढचा आपण अजून एक बघूया, तो म्हणजे कॉपर प्लेट. आता कॉपर प्लेट म्हणजे ताम्रपट. अनेकदा ताम्रपट हे अनेक गावांमध्ये संग्रहालयांमध्ये सापडतात. अनेकदा ते खाजगी संग्रहात सुद्धा असतात. तुम्ही जर खेडोपाडी जर गेलात तर अनेक सरदारांची घराणे किंवा काही महत्वाचे असणारे धार्मिक विद्वानांची घरं ह्या सगळ्या गावांमध्ये आहेत. त्यांच्याकडे अशा स्वरूपाचे ताम्रपट असतात. ताम्रपट म्हणजे काय? तांब्याच्या पट्टीवरती एखादी अक्षर कोरलेली. आता हे लिहिण्याचं मुळातच कारण काय आहे? एखाद्या राजाने एखाद्या गोष्टीसाठी बक्षीस म्हणा, वतन म्हणून म्हणा किंवा एखादा महत्वाचा संदेश किंवा उपदेश, तत्वज्ञान किंवा एखादं ज्ञान हे चिरकाल टिकावं म्हणून त्या तांब्याच्या पट्टीवरती लिहिलेलं असतं. आणि अशा पद्धतीचे ताम्रपट महाराष्ट्रात अनेक ठिकाणी सापडलेले आहेत आणि अजूनही सापडतात. अगदी 7व्या-8व्या शतकापासूनची ही ताम्रपटांची परंपरा ही महाराष्ट्रात आहे, नाशिक परिसरात आहे. तर आपल्याला असे ताम्रपट शोधावे लागतील आणि त्यांचे चांगले फोटोग्राफ्स आणि त्यावरती काय लिहिलेलं आहे या सगळ्या लिपींचा आपल्याला विचार करावा लागेल, जो की आपल्याला डॉक्युमेंटिंग इन ट्रेडिशनल नॉलेज साठी फायद्याचा ठरू शकतो. त्यामुळे हे फार महत्वाचं साधन आहे ताम्रपट. मित्रांनो, ह्याच्या सोबतच पेपर, कागदावरची लिहिण्याची परंपरा अगदी इसवी सन पूर्व 5व्या-6व्या शतकापासून चीन पासून भारतात आलेली आहे. भारतामध्ये साधारण मध्ययुगानंतर कागद सापडायला सुरुवात होते. 11व्या-12व्या शतकापासून कागदावरती लिखाण, त्याचा प्रशासकीय वापर, राजकीय वापर आणि सोबतच धार्मिक आणि अन्य काही शास्त्रीय कारणांसाठी या कागदांवरती लिहिलं जायचं. महाराष्ट्रामध्ये अनेक संत साहित्य शिवाय काही राजकीय प्रशासकीय कागदपत्र आणि बऱ्याचदा काही शास्त्रीय सुद्धा लेखन हे कागदांवरती झालेले दिसते. अनेक गावांमध्ये जुन्या काळातील लोक जे आता अस्तित्वात असतील किंवा नसतील, परंतु त्यांची आयुर्वेदिक बाण हा एक महत्वाचा त्यातला कन्सेप्ट आहे, जो कागदावरती लिहिला गेलेला आहे. म्हणजे एखादा आजार झाल्यानंतर त्याला कोणता औषधोपचार करायचा, त्याची ट्रीटमेंट कशी द्यायची, ही पूर्वीची जी मेथड्स होती ती त्यावेळेस त्या एका आयुर्वेदिक बाळ म्हणून जो प्रकार असतो, मोठा गठ्ठा असतो कागदाचा ग्रंथासारखा, त्या आयुर्वेदिक बाळामध्ये लिहिलेला असतो आणि ते बऱ्याचदा मग मोडीमध्ये असेल, देवनागरीमध्ये असेल, या सगळ्या गोष्टींचा आपल्याला कागद म्हणून सुद्धा, त्याच्यावरती असणारी लिपी म्हणून सुद्धा आपल्याला या डॉक्युमेंटिंगच्या प्रोसिजर मध्ये विचार करायचा आहे. मित्रांनो, अजून एक महत्वाचा पार्ट आहे, ते म्हणजे नाणी. अगदी नाशिकच्या भागामध्ये सुद्धा आपल्या गोदावरी किंवा त्याच्या उपनद्यांमध्ये, प्रवरा वगैरे सारख्या उपनद्यांमध्ये आपल्याला नाणी सापडतात. तब्बल आजची नाही, 2000 वर्षांपूर्वीची नाणी सापडतात. आपण या चित्रामध्ये बघत असाल, ही सातवाहन काळातली नाणी आहे. सातवाहन काळामधल्या नाण्यांवरती ती नाणी कशावरून सातवाहन काळातली आहे, त्यासाठी कोणतं मेटल वापरलंय किंवा त्याचं मूल्य काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्याला त्यावरती कोरलेली अक्षर, त्यावरती लिहिलेली लिपी याचा विचार करावा लागतो. म्हणजेच इथे परत लिपी हा विषय आहे. किंवा तुम्ही जर ट्रॅडिशनल नॉलेज, ह्याला जर तुम्ही ट्रॅडिशनल नॉलेज म्हणून जर बघत असाल, तर नाणं कसं बनवलं जात असेल किंवा त्यावेळेचे प्रचलित व्यवहार कसे होत असतील, ह्या नाण्यांचा वापर कोणत्या धातूपासून त्यांना बनवला असेल, या सगळ्या गोष्टींसोबत हे कोणत्या राजाचं नाणं आहे हे कळल्यानंतर बाकीच्या सगळ्या गोष्टी आपल्या सहज सोप्या होतात. म्हणून आता हे ब्राह्मी लिपीत असणारे नाणे आहे, हे सातवाहन काळातले आहे. त्याच्यामध्ये मग सातकर्णीचं नाणं सापडतंय, सातवाहन राजा वगैरे, या सगळ्यांची ती नावं आपल्याला तिथे दिसत आहेत. परंतु हे नाणं कोणत्या राजाचं आहे हे समजण्यासाठी मात्र आपल्याला त्या नाण्यावरती ज्या आपल्या लिपी भाषेमध्ये जे कोरलेली ती अक्षर आहे, ती लिपी समजून घेणं गरजेचं आहे. म्हणूनच लिपीचं आपल्या डॉक्युमेंटिंग ट्रॅडिशनल नॉलेज मध्ये फार महत्व आहे. मग ही 2000 वर्षांपूर्वीची नाणी नाही सापडत, तर अगदी आपल्याला शिवकाळातल्या शिवराई सापडतात, यादव काळातले बऱ्याचदा आपल्या वराह वगैरे नावाची नाणी सापडतात, आपल्या गोदावरीच्या परिसरात अनेकदा सापडतात. आणि हे ओळखण्यासाठी आपल्याला ह्या गोष्टींचा पण विचार करावा लागतो. अशाच पद्धतीने जसं दगडांवर कोरलं जायचं, तांब्याच्या पट्टीवर कोरलं जायचं, कापडावर सुद्धा कोरलं जायचं, लिहिलं जायचं. आता ती कापड काय अस्तित्वात नाही, परंतु त्यासोबतच पाम लीव्स, ज्याला आपण ताडपत्र म्हणतो, ताडाचं जे झाड असतं त्याच्या पानांवरती सुद्धा अक्षर कोरली जायची. किंवा भुर्जपत्र, चांबड्यावरती सुद्धा कोरलं जायचं. भुर्जपत्र म्हणजे झाडाच्या सालीवरती,
चामड्यावरती सुद्धा लिहिलं जायचं. अशी अनेक साधनं आपल्याला गावकुसांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी काही संग्रहांमध्ये आपल्याला सापडू शकतात. आणि आपल्याला ज्यावेळेस आपण डॉक्युमेंटिंग ट्रॅडिशनल नॉलेजचं करणार आहे, जिथे कुठे ह्या गोष्टी आपल्याला सापडतील त्याचा आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे. आता आपल्याला नेमकं बेनिफिट काय आहे, इम्पॉर्टन्स ऑफ स्क्रिप्ट फॉर द डॉक्युमेंट ट्रॅडिशनल नॉलेज, ह्याच्यासाठी काय उपयोग होऊ शकतो. तर मित्रांनो, आपल्याला याच्यातला हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे, लिपी आणि त्याचा आपल्या ट्रॅडिशनल नॉलेजसाठी असणारा उपयोग हा आपल्याला विचारात घ्यायचा आहे. म्हणजे काय, पहिलं तर आपल्याला इतिहास समजतो, म्हणजे आपल्याला वेगवेगळी साधनं समजली, लिपी समजली, साधनं समजली. परंतु तुम्ही ज्यावेळी डॉक्युमेंटिंग करणार आहात, त्या डॉक्युमेंटिंगच्या प्रोसिजर मध्ये स्क्रिप्टचं काय महत्व आहे, तर पहिल्यांदा आपल्याला इतिहास समजतो. इतिहास समजतो म्हणजे काय, एखादा ताम्रपट शिलालेख आपल्याला सापडला तर तत्कालीन गाव किंवा तत्कालीन ठिकाण किंवा तत्कालीन एखादं घराणं हे किती जुनं आहे, त्यांचा नेमका टाइम पिरियड कुठला, त्यामध्ये कुठला एखादा व्यक्ती प्रसिद्ध होता याचा आपण विचार करू शकतो. त्यांचा इतिहास काय होता, त्यांनी काही राजकीय पराक्रम केलेला आहेच का, केवळ राजकीय पराक्रम हा पण एक महत्त्वाचा भाग तर असतोच, पण त्या व्यतिरिक्त काही इतर इतिहास आपल्याला त्या गावाचा सापडतोय का, याचा सुद्धा आपल्याला ह्या लिपीच्या माध्यमातून विचार करावा लागतो. जसे की एखाद्या गावामध्ये त्यावेळेस कुठल्या त्यातली समाज रचना कशी होती, म्हणजे आपल्याकडे ब्राह्मी लिपीमध्ये असणारे त्रिरश्मी पांडवलेखनाचे जे शिलालेख आहेत त्याच्यावरून समजतं की 24 शिलालेख आहेत महत्वाचे, की गोवर्धन नावाचं गाव होतं आणि तिथे वेगवेगळ्या कामानुसार व्यापाऱ्यांच्या श्रेण्या होत्या. म्हणजे परीट श्रेणी होती, कुंभार श्रेणी होती, व्यापारी श्रेणी होती. ह्या श्रेणी म्हणजे काय आहे, म्हणजे तत्कालीन गावामध्ये परीट जे काही धुणं वगैरे धुण्याचं जे काही काम करणारे आहे त्यांची स्वतःची एक श्रेणी होती, संघ होता, त्यांची पतपेढी होती म्हणजे बँक होती आणि तिथे वेगवेगळे आर्थिक व्यवहार सुद्धा चालायचे. कुंभारांची श्रेणी होती. म्हणजे तत्कालीन इतिहास हा केवळ युद्धांचाच इतिहास नाही, तर तत्कालीन समाजामधली लोक कसं राहत होते, त्यांचा व्यापार कसा चालायचा, त्यांचं अर्थकारण कसं चालायचं, याचं सुद्धा आपल्याला महत्त्व कळतं. अनेकदा अनेक ताम्रपटांमधून तत्कालीन संस्कृती आपल्याला समजते. नो द कल्चर, तत्कालीन संस्कृती म्हणजे काय, त्यांचा पोशाख कसा होता, पेहराव कसा होता, त्यांचा अन्न पदार्थ खाण्याच्या काय काय चालीरीती होत्या, जन्मापासून मृत्यूपर्यंत, विवाहापासून शिक्षणापर्यंत, या सगळ्या गोष्टींचा ते कशा पद्धतीने त्यांच्या दैनंदिन त्यांच्या जीवनमानामध्ये त्यांनी काय बदल केले होते, या सगळ्या साधनांमधून आपल्याला कळणार. किंवा त्यांनी एखादं जे काही काम करत असतील त्याच्यात त्यांनी त्यांचे स्किल्स कसे डेव्हलप केले असतील, याचा सुद्धा आपल्याला इथे उल्लेख करता येतो. म्हणजे अनेकदा गड किल्ल्यांची कागदपत्र सापडतात. आता आपल्यासाठी खूप एक अचाट गोष्ट आहे, आपण सगळे दुर्गप्रेमी आहोत, इतिहासप्रेमी आहोत, छत्रपती शिवरायांच्या गडकोटांना आपण अनेकदा भेटी देतो. मात्र 300-350 वर्ष झाले तरी ती किल्ले अजून जसे तसे आहेत. म्हणजे किल्ला बांधलेले काही मोडी कागदपत्र सापडतात. मग किल्ला बांधताना दगड कुठून आणायचा, दगड सांधण्यासाठी आजच्या सारखं सिमेंट न वापरता शिस, गुळ, चुना ह्याचा वापर त्यांनी केला गेला. तो किती प्रमाणात केला जायचा, या सगळ्या गोष्टींची कागदपत्र अजूनही उपलब्ध आहेत आणि त्यातून आपल्याला समजू शकतं तो किल्ला कसा बांधला असेल, त्यासाठी कोणतं मटेरियल वापरलं असेल. म्हणजे नो द ट्रॅडिशनल नॉलेज, डॉक्युमेंटिंग द ट्रॅडिशनल नॉलेज, या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला हे साधन, कागदपत्र, ताम्रपट हे पूर्णपणे उपयोगी ठरू शकतात. म्हणून आपल्याला तत्कालीन एखादं कल्चर, सण समारंभ कसे होते, कुंभमेळा नेमका कसा साजरा केला जायचा पूर्वीच्या काळी, हा सुद्धा हा कल्चरचा पार्ट आहे. एखादा सण उत्सव कसा साजरा केला जायचा, राज्याभिषेक सोहळा कसा साजरा झाला असेल, या सगळ्या गोष्टींच्या मेथड्स आपल्याला किंवा या सगळ्या गोष्टींची माहिती या साधनातून मिळणार आहे. नो द इकॉनॉमिकल अकाउंट्स अँड ट्रेड्स, अनेक आपल्या लेणींवरती शिलालेख असतील किंवा नंतरच्या काळातले काही कागदपत्र असतील, आपल्याला तत्कालीन व्यापार समजतो. म्हणजे भारतामध्ये, त्यातल्या त्यात महाराष्ट्रामध्ये या सगळ्या शिलालेखांमध्ये अशी माहिती समोर येते की आपल्याकडे ग्रीक आणि रोमन व्यापारी येत होते इसवी सन पूर्व 2ऱ्या-3ऱ्या शतकात, म्हणजे आजपासून 2200 वर्षांपूर्वी. म्हणजे त्यावेळेचा व्यापार हा फक्त डोमेस्टिक नव्हता, तर इंटरनॅशनल होता. त्यावेळेस आजच्यासारखी विमानं नव्हती, त्यावेळेस आजच्यासारखी काही अन्य काही साधनं नव्हती. समुद्रातल्या जहाजातून बसून ही लोक आपल्याकडे यायची, ग्रीक रोमन भागातून. म्हणजे हे सगळं इतका समृद्ध व्यापार इथे होता, हे केवळ आणि केवळ आपण सांगू शकतो या उपलब्ध साधनांमुळे. त्यामुळे त्यावेळेचा आपल्याला व्यापार समजतोय, त्यावेळेचे आपल्याला अर्थकारण समजतात आणि शिवाय
याच ग्रंथांमध्ये अनेक प्रकारचे व्हेरियस टाइप्स ऑफ स्कीम्स इन लोकल आणि रुरल एरियातले आपल्या आसपास असणारे अनेक स्कीम्स आपल्याला समजतात. म्हणजे एखादं आयुर्वेदिक नेमकी ट्रीटमेंट कशी केली जायची ही एखाद्या आयुर्वेदिक बाळातून आपल्याला माहिती मिळू शकते. खोकला आल्यानंतर कुठलं औषध दिलं जाईल, एखादं त्वचा रोगासाठी कुठलं औषध दिलं पाहिजे, कोणत्या वनस्पतीपासून कोणतं औषध तयार करायचं, या सगळ्या अनेक गोष्टींची माहिती तत्कालीन वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये आपल्याला सापडते. म्हणजे या सगळ्या ग्रंथांचे जर किंवा असे जे काही डॉक्युमेंट्स आपल्याला तुमच्या फील्ड व्हिजिट मध्ये जर काही मिळालं तर त्याचा वापर तुम्हाला तिथे व्यवस्थित करता यावा. म्हणून लिपी ही आपल्याला माहिती पाहिजे किंवा कुठली लिपी ही कुठल्या काळात आहे. साधारण 16व्या 17व्या 18व्या शतकात मोडीचा वापर आपल्याला दिसतोय. इसवी सन पूर्व 2000 वर्षांपूर्वी ब्राह्मीचा आपल्याला वापर दिसतोय. 9व्या शतकात शारदा नेवाने सारख्या लिपी दिसत आहेत. देवनागरी सारखी लिपी 11व्या शतकापासून महाराष्ट्रात सापडायला सुरुवात होते. म्हणजे लिपीवरून सुद्धा तुम्हाला एखादं त्या लिपीमधलं साधन सापडलं तर तुम्हाला त्याचा कार्यकाळ ठरवता येऊ शकतो, त्याची माहिती घेऊ शकता. या पद्धतीने आपण या लिपीचा द इम्पॉर्टन्स ऑफ स्क्रिप्ट याचा डॉक्युमेंटिंग इन ट्रॅडिशनल नॉलेज साठी वापर केला पाहिजे. तर मित्रांनो, आज आपण या सगळ्या गोष्टींचा विचार करता लिपी आणि त्याचं महत्वाचं डॉक्युमेंटिंग साठी काय उपयोग होऊ शकतो याचा विचार केलेला आहे. पुढच्या लेक्चरला आपण असंच एका नवीन माहितीसह नक्की भेटूया. थँक्यू.